खग्रास चंद्रग्रहण 7 सप्टेंबर 2025 रोजी असणारे खग्रास चंद्रग्रहण हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार असल्यामुळे आपल्या सर्वांना या चंद्रग्रहणाचे नियम पाळावे लागतीलच। तसंच चंद्रग्रहणाची वेळ जी आहे, वेदकाळ आणि ग्रहणकाळ हा आपल्याला स्क्रीनवर दिसतच आहे, तो पाहून घ्या। आणि त्याचबरोबर या ग्रहण काळामध्ये कुठले नियम पाळावेत याविषयी मी माहिती सांगतो। हे नियम सर्वांनाच लागू आहेत, त्याचबरोबर लहान मुलं, अशक्त माणसं, गर्भवती स्त्रिया आणि वयोवृद्ध माणसं, प्रत्येक स्त्री पुरुषाला हा नियम लागू पडतो। ग्रहणकाळ आणि वेद काळामध्ये जे नियम आहेत ते पुढील प्रमाणे सांगतो। ग्रहण स्पर्श होताच त्या काळामध्ये पहिलं स्नान करून घ्या। ग्रहण पर्व काळामध्ये देवपूजा, श्राद्ध, तर्पण, होम हवन आणि दान हे आपण करू शकतो। आपण जर कोणा गुरुकडून मंत्रदीक्षा घेतली असेल तर त्या मंत्राचे जप करावे। तसंच मंत्रदीक्षा घेतली नसेलही तर त्या सर्वांनी नामस्मरण करावे। या ग्रहण काळामध्ये झोपू नये, मलमूत्र विसर्जन करू नये, तसंच काही खाऊ नये। भोजन आणि काम विषय सेवन सुद्धा या काळामध्ये करू नये। आणि ज्यांना या ग्रहण काळामध्ये सूतक आहेत त्यांनी दान धर्म करायला काहीही हरकत नाही। हे झाले नियम, हे सर्वांनी पाळणं आवश्यक आहे। ग्रहण काळाची वेळ ही आपल्याला आधीच दाखवली आहे, ती नीट पहा आणि त्या काळामध्ये हे सर्व नियम पाळायचे आहेत हे ध्यानात ठेवा। खास करून लहान मुलं, गर्भवती महिला, अशक्त माणसं, वयोवृद्ध माणसं यांनी तर हे नियम पाळलेच पाहिजेत याची सर्वांनी दक्षता घ्यावी। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याविषयी माहिती होईल आणि जे संभ्रम पसरवले जात आहेत ते दूर करण्यासाठी मदत होईल। धन्यवाद।